परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊली तसेच माननीय अध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून आत्मामालिक एनडीए अकॅडमी अंतर्गत प्रत्येक महिन्यात एनडीए अकॅडमीतील एसएसबी प्रशिक्षणाच्या अनुषंगाने भारतीय थलसेना, वायुसेना, नौसेना या दलातील विविध पदावरील देशातील विविध ठिकाणाहून आलेल्या आजी-माजी सैन्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबी ट्रेनिंग सेशन आयोजित करण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने माहे जून 2024 मध्ये दुसरं सेशन आयोजित करण्यात आलं असून यासाठी देवळाली कॅम्प नाशिक येथील टेक्निकल सपोर्ट रेजिमेंट कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री पीयूष डे यांची उपस्थिती लाभली। सुमारे 3 तास विद्यार्थ्यांना भारतीय थलसेना, वायुसेना, नौसेना या विविध विभागात अधिकारी बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बेसिक विविध गोष्टींच्या माहितीसह एसएसबी प्रशिक्षण त्यांनी दिले। विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व तळमळीने सदर कार्यशाळेचा आनंद घेतला व आलेल्या पाहुण्यांकडून आपलं शंका समाधान करून घेतला। आत्मामालिक एनडीए अकॅडमीमध्ये असलेल्या शैक्षणिक सुविधा महाराष्ट्रातल्या कुठल्याच कॉलेजमध्ये नाही असं आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी वक्तव्य केलंय। तर सर्व शालेय शिक्षक आणि वसतिगृह शिक्षक इन्स्ट्रक्टर यांचं विशेष कौतुक केलंय। लवकरच इंडियन आर्मी ऑफिसरची एक टीम संपूर्ण संकुलामध्ये विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी येईल आणि एसएसबी प्रशिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या अधिकाऱ्यांचं व्याख्यान सत्र आयोजित करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। त्यांच्या समेत याचवेळी टेक्निकल सपोर्ट रेजिमेंटचे सुभेदार मेजर श्री बाळासाहेब मुसमाडे साहेब देखील उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना देखील सखोल मार्गदर्शन केले आहे। माननीय साईनाथजी वरपे सर यांच्या मार्गदर्शनातून शिंदे सर, वॉल्टर सर, गिरमे सर, नाकाडे सर, पटारे सर, हेमाकांत पाटील सर यावेळी उपस्थित होते। आत्मामालिक शैक्षणिक संकुलातील सर्व एनडीए इन्स्ट्रक्टर, वसतिगृह शिक्षक, वसतिगृह अधीक्षक यांचं देखील विशेष सहकार्य यासाठी लाभलं आहे। ट्रेनिंग नंतर लगेच कमांडिंग ऑफिसर महोदय कर्नल साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू विश्वात्मक गुरुमाऊलींच्या प्रत्यक्ष सानिध्यामध्ये ध्यान केला। तर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संस्थेच्या शालेय आणि वसतिगृह कार्यप्रणालीचं विशेष कौतुक केलं आहे। यावेळी माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी देखील सन्माननीय अधिकारी यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।